माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नान्यन जाने नैव जाने न जाने. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधंसुधं. मित्रांनो, 22 जानेवारीला आपल्या सनातन धर्मियांसाठी, सनातन वैदिक धर्मियांसाठी अत्यंत पवित्र दिवस आहे आणि त्याच कारणासाठी मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे, विनंती करायला आलो आहे, प्रार्थना करायला आलो आहे. मित्रांनो, गुढीपाडवा, त्यानंतर दिवाळी, दसरा हे आपल्या धर्माने अत्यंत पवित्र मानले गेलेले सण हे 550 वर्षानंतर प्रथमच एकत्र येत आहेत 22 जानेवारीला. अगदी मनापासून सांगतो, आपण देवाचे नितांत ऋणी राहायला हवं, नितांत आभार मानायला हवेत, कारण या क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत. असंख्य आक्रमणं, असंख्य यातना, प्रसंगी लाखो लोकांचं हौतात्म्य, असं सगळं झाल्यानंतर 550 वर्षानंतर रामलला, रामभद्र हे पुन्हा त्यांच्या हक्काच्या ठिकाणी विराजमान होत आहेत. मित्रांनो, त्रेतायुगामध्ये हा परमात्मा राम जेव्हा प्रकट झाला तेव्हा त्याला 14 वर्षांचाच वनवास होता. पण आत्ताच्या काळात, या कलियुगात 550 वर्षांचा वनवास भोगून रामचंद्र येत आहेत. सोमवारी आपल्या सर्वांसाठी अयोध्येला साकेत स्थान असं म्हणतात. अध्यात्मशास्त्रामध्ये, वेदांमध्ये ज्याचा उल्लेख आहे त्या अयोध्येला साकेत स्थान म्हणतात. हे सर्वोच्च स्थान, अद्वितीय स्थान, परमात्म्याचं स्थान. तिथे त्याला यायला कोणीही रोधू शकत नव्हतंच, पण त्याला आपण आणावं ही त्याची इच्छा होती. लंका पार करणं हे त्याला सहज शक्य होतं, कारण त्याचा दास जर करू शकत होता साक्षात श्री हनुमंत, तर हनुमंत हा जर दास करू शकतो तर श्रीराम हे त्याचे बॉस आहेत, तो का नाही करू शकणार? तरीसुद्धा वानर रूपानं आपल्याकडून देवानं कार्य करून घेतलं. तसंच आत्ता कालावधी मोठा लागला, 550 वर्षांचा. खूप काळ वेगळा आहे आणि खूप इमोशनल गोष्ट आहे, खूपच आपल्याला अत्यंत जवळची गोष्ट आहे. राम विराजमान होत आहेत पुन्हा एकदा त्यांच्याच हक्काच्या ठिकाणी. मला असं मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची, विनंती करायची आहे की आपण त्या दिवशी आपल्या घरी जर राम स्वतः आले तर आपण काय केलं असतं, हा विचार करून जे करता येईल ते सगळं करूयात. गुढ्या उभारूयात, तोरणं लावूयात, आंब्याच्या टहाळे लावूयात, ध्वज उभारूयात, जे काही करता येईल, जे पवित्र स्पंदन निर्माण करेल त्या सगळ्या शुभ गोष्टी ज्या सनातन धर्माला मान्य आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करूयात. रामरक्षेचं पठण करूयात. आज आजूबाजूला रामरक्षेचं पठण होताना आपण पाहतोय, ऐकतोय. अत्यंत पवित्र अशी ही गोष्ट आहे. रामरक्षेची ज्या वेळेला अखंड उपासना होत होती त्यावेळेला आक्रमणं मानवांवर कमी होत होती. आता त्याचं प्रमाण कमी झालं म्हणून आक्रमणांचं प्रमाण वाढलं होतं. आता पुन्हा एकदा आपण रामरक्षेचं महात्म्य समजून घेतो आहोत. म्हणून मनापासून तुम्हाला विनंती आहे, आपल्या जवळच्या कुठल्याही ठिकाणी जिथे मंदिर असेल, ज्या ठिकाणी एकत्रितपणे समुदाय असेल, पठणाला जाऊयात. एकत्रितपणे रामगुणगान करूयात, रामगुणसंकीर्तन करूयात. देवाला आवडतं रे रामाला गुणसंकीर्तन केलेलं आवडतं आणि ते गुणसंकीर्तन आपल्या फायद्यासाठी असतं म्हणून त्याला आवडतं.
जे आपल्या फायद्याचं आहे तेच त्याला आवडतं आणि ते त्याला जे आवडतं तेच आपल्या फायद्याचं असतं, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आपलं अध्यात्मशास्त्र हेच शिकवतं. जे जे मजसाठी उचित, तेची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीत. आणि ही ओळ खूप महत्त्वाची, नाही तक्रार राघवा. आपला असा भाव ठेवायचा, देव आपल्या घरी येणार आहे, आपल्याला सगळ्यांना अयोध्येला नाही जाता येणार, आपण नंतर कधीतरी जाऊच, पण आपल्या परंपरेमध्ये असं लिहिलं गेलंय किंवा आपल्यात असा एक समज आहे, दृढ समज आहे की जर भगवंताकडे आपल्याला जाता येत नसेल तर भगवंत आपल्याकडे येतो. निर्मळ भाव असेल, पवित्र भाव असेल, भाव तोची देव. मनापासून विनंती करूयात देवाला, देवा या तुझ्याच घरात ये. माझ्या घरात ये म्हणायचा आपल्याला अधिकारच नाही आहे, घरही त्याचंच आहे. आणि तो कसा आहे, राम कसा आहे, तर राम अनिरुद्ध आहे. अनिरुद्ध आहे याचा अर्थ काय, अनेन रुद्धयती इति, की ज्याची गती कोणीच रोधू शकत नाही असा अनिरुद्ध. मग तो जर आपल्याकडे येत असेल तर आपण आपलं घर, आपला परिसर, आपलं अंगण, ह्या सगळ्या गोष्टी सुशोभित करणं हे काम आहे आपलं. त्यामुळे तसं करूयात. मला वाटतं आज प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे की राम माझ्या घरी येणार आहेत, नव्हे त्याच्या घरी येणार आहेत, त्याच्या त्याच्या हक्काच्या घरी येणार आहेत. प्रत्येकाचं घर हे त्याचं घर आहे, त्यामुळे राम येणार आहेत. आपण सज्ज राहू, आनंदी राहू आणि पुन्हा एकदा रामरक्षेची सुरुवात करू. पुन्हा एकदा रामरक्षेचं आवर्तन करू. असंख्य वेळा, जितक्या वेळा येते तितक्या वेळा. रामरक्षा येत नसेल तर ती ऐकू. रामरक्षा जर माहिती नसेल तर आपण निदान श्रीराम जय राम जय जय राम हा जप तरी करू शकतो. नाही तर अनेक युगांमध्ये हा अत्यंत पवित्र मानला गेलेला मंत्रगजर तर आपण करू शकतो. रामा रामा आत्मा रामा, त्रिविक्रमा सद्गुरु समर्था, सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा, रामा रामा. किमान हा गजर तरी आपण करू शकतो. आणि बघा मग काय होतंय, 22 तारखेनंतर आपला हिंदुस्तान हा विश्वगुरु नव्हे, हा सर्वोच्चच होता, आता सर्वोच्च स्थानी जायला सुरुवात झाली आहे. त्याची ही नांदी आहे. रामराज्य सुरू होण्याची ही पायाभरणी आहे, ही सुरुवात आहे. मनापासून सांगतो, आपण सगळं करूयात जे त्या काळात आपण सगळ्यांना करायला लावलं होतं त्याच रामानी आज तोच आलाय. खरं तर सोमवारी आपल्याला कळतंय की तो येतोय, मग आपण जागं नको राहायला. आदल्या दिवसापासून माध्यान्नीला राम जन्मलेले आहेत, त्यामुळे माध्यान्नीला रामाचं तिथेच प्रतिष्ठापना होणार आहे. प्रतिष्ठित इथे असला तर तिथे झालेला कळतो. त्यामुळे मनापासून सगळ्यांना विनंती आहे, प्रार्थना आहे की आपण आपल्या जवळपासच्या कुठल्याही मंदिरांमध्ये जाऊयात, तिथे रामगुण संकीर्तन करूयात, रामाचा जयघोष करूयात. जय श्रीराम जय श्रीराम हा कायमस्वरूपी श्वास होऊ द्या, असं आपल्याला सांगायची वेळ कोणीही येऊ नये. तो आपला श्वास आहे हे आपल्याला कळावं. राम हा आपला श्वास आहे, राम आपला ध्यास आहे आणि राम हाच आपला सर्वस्व आहे. रामचंद्रो दयालु नान्यन जाने नैव जाने न जाने. मला दुसरं काहीही कळत नाही, कारण अखंड रामनाम हेच कलियुगात तारक नाम मानलं गेलेलं आहे. त्यामुळे मनापासून विनंती सगळ्यांनी या रामनामात धुंद होऊयात, बेधुंद होऊयात आणि पूर्णपणे मनापासून साथ घालूयात देवाला की देवा ये, आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, तुझी वाट बघत, तुझ्यासाठी पूर्ण तयारीत. जय श्रीराम.